राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत, तर जनावरं देखील दगावली आहेत। विशेषतः दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा ओल्या दुष्काळानं ओला चिंब झालाय। ज्या मराठवाड्यात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं, त्याच मराठवाड्यात आज हेलिकॉप्टरनं लोकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। लातूर, बीड, जालना, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय, तर तिथे अजूनही मदत कार्य हे सुरूच आहे। या अतिवृष्टीग्रस्त भागात सगळ्या मंत्र्यांनी पाहणी दौरा करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिले। सोबतच 31 लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा GR काढला असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी केली। मात्र शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणार का यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळले, तर सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। आता हा ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय, त्यातले निकष कोणते आणि या सगळ्या ओला दुष्काळाबाबतची चाचपणी आम्ही केली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। ओला दुष्काळ असा शब्द प्रचलित असला तरी शासन दरबारी त्याची काही व्याख्याच नसल्याचं समोर आले। अतिवृष्टीत मदतीसाठी निकष कोणते ते आपण आता पाहूया। तालुक्यात मंडळात 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झाल्यास, पिकांचं 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास महसूल विभाग, कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात। तर शेतीशिवाय घर, पशुधन, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो। या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकार मदत जाहीर करते। आता ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर काय फायदे असतात ते पाहूया। पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत, 33%पेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। कर्जमाफी किंवा कर्ज मोरेटोरियम म्हणजेच पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी केली जाऊ शकते। महसूल वसुली स्थगिती, सरकारी महसूल वसुली, वीज, पाणीपट्टी कर काही काळांसाठी थांबवली जाते। नुकसान भरपाई, घर, जनावरं, विहिरी, शेततळे, पीक साठा यांचं नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळतं। महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते। इतर सुविधा मिळाल्या जातात, त्या म्हणजे चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्याची मदत, आरोग्य शिबिरे अशी मदतही पुरवली जाते। ओला दुष्काळ म्हणा किंवा म्हणू नका, कोणतेही निकष लावा, पण ज्यांची शेती वाहून गेली, घरावरचं छप्पर उडालं, जनावरे वाहून गेली, त्या शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल तेवढं बघा। अतिवृष्टीने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा हीच मायबाप सरकारकडनं अपेक्षा आहे।